पेरणी झाली आणि पावसानं दडी मारली. दुबार पेरणी झाली, त्यात बँकेत ठेवलेला सगळा पैसा संपला. दुबार पेरणीत उगवलं, पण पाऊसच नाही म्हणून तेही करपलं. आता काय करावं हाच प्रश्न. ही व्यथा आहे वर्ध्यातल्या पंढरीनाथ हजारे या शेतकऱ्याची. नावात नाथ असलेल्या या शेतकऱ्याच्या शेताला वरुणराजाशिवाय कोणीच नाथ नाही. आता तिसऱ्यांदा पेरणी करावी लागणार आहे, पण पेरणीसाठी हातात पैसाच नसल्यानं पंढरीनाथ हतबल आहे. उधार काही देत नाही. आता एकदा दे नगदी चाललं, दुसऱ्यानं गेलं उधार नाही म्हणते. तिसऱ्यांनी मोड झाली तरी उधार देऊ नाही शकत. ते लावा काय न बा आम्ही द्याने काही द्याची काही भरोसा बी नाही. आता कास्तकार्याचं चिन्ह वाईट आहे. कास्तकारी आता करावं कशी हेच प्रश्न पडला. आमच्याकडे काही स्प्रिंकलरची किंवा पाण्याची अशी कुठलीही व्यवस्था नाही आहे. व्यवस्था नसल्यामुळे सर्व काही आम्ही शेतकरी सर्व निसर्गाच्या वरच अवलंबून असतो. 2-2 वेळा आमची मोड झाली आणि आता जर आम्ही लावण केली, ही जरी आमची निघाली, पण 1.5 महिन्याचा जो पिरियड निघून गेलेला आहे, याच्यामुळे पिकावर सुद्धा त्याचं खूप जास्त असर दिसेल. आणि एवढंच नाही तर पीकसुद्धा आम्हाला मिळणार नाही. या भागातल्या 90% शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्याचं पीक जगलं, मात्र इतरांचं काय? आणि विहिरीत असलेलं पाणी शेताला पुरवून द्यावं लागतंय, मात्र त्यामुळे उत्पन्नात घट होणार हे नक्की. काय तर का करावं आता. पेरणं तर आम्हाला भाग्यच आहे ना. पेरणं कास्तकाराले डबल झाला टाईम होऊन गेला. पेरण्याचा टाईम चुकून गेला म्हणून पेरणं आलंय. नाही तर काही होतं 2 डबल पेरणी व्हाय. दुकानदार बियाणं देऊन राहिलं, जबरदस्तीने बियाणं आणून राहिलो, तेव्हा पेरून राहिलो, तर वावर रिकामं ठेवून जगाव काय पुरुषा आम्ही. शेतात आता फारसं काम नसल्यानं मजूरही रिकामेच आहेत. त्यांना कामं मिळत नाहीयेत. 1-1.5 महिना झाला आम्ही घरीच आहे. पाऊस नाही तर त्याच्यामुळे कामं नाही आहे आम्हाला. आता हे पिंकरची पराठी आहे म्हणून आता आम्हाला निंदाली 4-5 जणी सांगितले, तर इथं 7-8 जणी झाल्या. झालं आता आजच्या हे निंदून उद्या पुन्हा आम्हाला कामच नाही आहे. आता कोणाच्या जाऊ आम्ही उद्यापासून घरी राहू का करा. यंदा पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. दुष्काळाच्या सावटात महाराष्ट्र आहे. पाऊस कधी पडतोय आणि कधी चांगलं पिकतंय याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. कारण या पिकावरच आता कर्जफेडीच्या आशा आहेत. एकनाथ चौधरी, जय महाराष्ट्र, वर्धा.